त्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण जोडल्या गेल्या आहेत। विद्याताई, आपण बघतोय ज्या लोकलला आपली जीवनवाहिनी मानलं जातं, लाईफलाईन मानलं जातं, त्याच जीवनवाहिनीमधून आता या प्रवाशांचा पडून मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आणखी किती मुंबईकरांचे जीव जाणार तसा प्रश्न आता निर्माण होतोय। हा प्रश्न अतिशय गंभीर आहे। आज हे लोक यांचा मृत्यू झालाय, परंतु रेल्वे प्रशासनाला याची खबर घ्यावीशी वाटत नाहीये। आज तुम्ही रेल्वे प्रशासनाला हा प्रश्न विचारला पाहिजे की प्रत्येक स्टेशनवर ॲम्ब्युलन्स का नाहीये। वायरलेसची ॲम्ब्युलन्स पाहिजे। कुठेही स्टेशनवर अपघात घडला तर 2 मिनिटात ती ॲम्ब्युलन्स पोहोचली पाहिजे, लोकांना मेडिकल एड मिळाली पाहिजे, पण रेल्वे प्रशासन देत नाही। परंतु विदाऊट तिकीट प्रवास करणाऱ्यांचा 3-3, 4-4 कोटी रुपये फाईन हे गोळा करतात, परंतु लोकांना सुविधा काय देत आहेत? आणि हे आजचं नाहीये, गेले अनेक वर्षापासून आम्ही लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असल्यापासून आम्ही त्याचा केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करतोय। लोकल ट्रेनची अवस्था जी आहे तीच आहे, काहीही फरक पडलेला नाहीये। लोकांना साधी मेडिकल एड मिळू नये, प्रत्येक स्टेशनवर सरकता जिना असला पाहिजे, एस्केलेटरचा जिना असला पाहिजे, लिफ्ट असली पाहिजे। कुठेतरी ठाण्याला एक लावून दिला, पार्ल्याला एक लावून दिला, दादरला एक लावून दिला, तुम्ही काय उपकार करता का आमच्यावर? मुंबईच्या परिघात राहणारी 2.5 कोटी लोकसंख्या रोजची लोकल ट्रेनने प्रवास करते, परंतु त्या लोकलची अवस्था इतकी भयंकर आहे की त्याची दखल शासनाला घ्यावीशी वाटत नाही। हे सगळ्यात दुर्दैवी आहे आणि त्यांना फक्त विचारा की लोकांच्या सुरक्षिततेसाठी तुमच्या काय उपाययोजना आहेत? तुम्ही ॲम्ब्युलन्स का देत नाही? लोकांना लगेच मेडिकल एड का मिळत नाही? जे मृत्युमुखी पडतात त्यांना नुकसान भरपाई का दिली जात नाही? काहीही देत नाही, यांना कोणी विचारणार नाहीये। जी 24 तासला माझी हात जोडून विनंती आहे की याचा पाठपुरावा करा। मुंबईच्या मंत्रालयात बसलेले लोक आहेत ना, हे सगळे बाहेर गावावरून आलेले आहेत, यांना मुंबई लोकलने कधी यांनी प्रवास केलेला नाहीये। हे सांगतायत आम्ही मोठ्या मोठ्या मेट्रो बांधतायत, कोट्यवधी रुपये मेट्रोवर खर्च होत आहेत, परंतु लोकल ट्रेनचं काय? लोकल ट्रेन जी आहे तिची सुधारणा कधी होणार आहे? लोकांच्या जीवाशी खेळणं बंद करा, लोकांची फ्रिक्वेन्सी सिग्नल सिस्टीम तुमची सुधारली पाहिजे। केतन गोराडिया नावाच्या एका टेक्निकल इंजिनियरने चांगले प्लान दिले होते, पण हे त्याच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही। इतके मदमस्त सरकार असतं, त्यांना मुंबईच्या लोकांची काही पडलेली नाहीये। त्यामुळे प्रत्येक स्टेशनवर ॲम्ब्युलन्स तातडीने व्यवस्था उपलब्ध झाली की नाही याचा पाठपुरावा आपण करूया। नक्कीच विद्याताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर प्रत्येक रेल्वे स्टेशनवर उपाययोजना असायला हव्यात आणि या अशा काही दुर्घटना घडल्या तर या प्रवाशांना तात्काळ मदत मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिलेली आहे।